नमस्कार मंडळी. तर मी आता ब्लॉग सुरू करतोय, पण काही कारणास्तव मला बाहेर जायचं असल्यामुळे पुढचा ब्लॉग रोहन कंटिन्यू करण आणि रोहनबरोबर बाकीचे मुलं चालले आज लातूरची स्पेशल बिर्याणी खायला, जी की FC रोडपाशी आहे. तर हा ब्लॉग बाकीचा रोहन कंटिन्यू करण, तर बघत राहा नक्कीच शेवटपर्यंत. आणि काय घडलं त्याच्यामध्ये किंवा तुम्हाला बिर्याणी कशी आवडली का नाही ते कॉमेंट करून नक्कीच सांगा. निघायचं का मग? चला निघू. कुठं जायचं आपल्याला? बिर्याणी, लातूर बिर्याणी जायचं आता. चला. लातूरला. येतोय ना तू येतो का? हा येते ना मला पण. कुठं? लातूरला. आमच्या संग हा लातूरला. कशाला येतो? ऐसा मत करो मेरी जान. तू येतो का रे? हा? चल ना, तुला नाही म्हणत मी तसं काय. चल मी येतोय का? कुठं? लातूर बिर्याणीला चल ना. थंडी वाजते कुंडली. थंडी वाजती पण नाही ना. आता अवघड झाले. एक नंबर कंटेंट आपल्याला, एक नंबर कंटेंट फक्त कुंडलिकच देऊ शकतो. कस काय थंडी वाजते का म्हणलं की नाही म्हणतोय. चला मित्रांनो, आता आम्ही निघाला आहोत लातूर बिर्याणी खायला. खासियत अशी की त्या बिर्याणीत मसाला अजिबात नसतो, पांढरा राईस आहे आणि चवीला एकदम मस्त असे खडे मसाले विसाले असतात. अशा पद्धतीची ती बिर्याणी आहे. आता आम्ही खायला चाललोय. अजिंक्य, ओम नाही दिसला. कुंडलिक आणि आपला फुसी येतोय डायरेक्ट तिकडून. असे आम्ही 4 जण 5 जण चाललेलो आहे. आता रोटेट करता येतं म्हणतोय तो. 3 टाइम क्लिक करायचं. हे बघ, आता रोटेट करायचं तुला. कॅमेरा नाही फिरवायचा. हा अच्छा. कॅमेराला हात नको लावू. चल घे ते कुंडलिक काहीतरी कांड करीन पुढं. मित्रांनो, आता आम्ही बाहेर आलेलो आहे. थंडी लय जाम असती आणि कुंडल्याने घातली आमची टोपी. तर असला वल्ल्या माकड दिसतोय ना तो. आता त्याला स्माइल द्यायला लावली मी. कसा बघतोय बघा बर का. वल्ल्या कसा आहे आपला वल्ल्या माकड. नाद नाही करायचा भाई. पोचला आहेत आम्ही लातूर बिर्याणीला. हो गोमे, हे लातूर बिर्याणी. इथं ऑलरेडी पुशी शेट आमचे येऊन थांबलेले आहेत. आणि हा आपला वल्ल्या. बोललो जाऊयात आपण बिर्याणी खायला. फायनली आता आपला नंबर लागलेला आहे. भूक लागली. भूक लागली. काय झालं? काय नाही. तुला काय झालं? खुशी शीट आलीत आता. खुशी शीट तन्मय भोगल माहिती काय? केतन भोगल माहिती ना, त्यांचे तन्मय खुशी शीट आले. अरे कहना क्या चाहते हो? कुणाला बी झाडावर चढवा संघटनेचे अध्यक्ष केतन भोगल यांचे उमेदवार तन्मय फुसे. तन्मय फुसे शेठ. कसं वाटतंय तुम्हाला? इथली बिर्याणी तुम्ही पहिला खाल्ली का कधी? हो खाल्ली ना आजी सोबत. आवडली का? तुम्ही खाल्ली की इथली बिर्याणी? नाही खाल्ली. मग काय खाल्लं? तुम्ही खाल्ली घेतली पहिल्यांदा आवडती तुम्हाला? आता पहिल्यांदा खातोय, मग आवडते का नाही? बिर्याणी आवडती का? बिर्याणी आवडते. कशाची? चिकन ती? मटनची आवडते, पण ठीक आहे. आता चिकन मटन अवेलेबल नाही. तुला काय खायचंय? आपण रेग्युलर कस्टमर भावा. आपण रेग्युलर कस्टमर भावा. ऑर्डर तर दिली, किती वेळ लागतोय काय माहिती.
नेमकं आज मालक गैरहजेरीवर आहे. नाहीतर आधी नाही हात घेऊ शकत. टा 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 टा. किती 50 आता ओमला पडली चिंता, 50ला हाफ आहे का 70ला हाफ आहे, पोट भरण का पोट भरण का नाही, वाटीभर बिर्याणी का कशी ती टाकली. बिर्याणी जरा कमी हे तर लागलाय डोकंच खाजवायला. पोट भरलं नाही तर काय विषय संपला. चपात्याचा रट्टा हाणणारा माणूस बिर्याणी खायला आल्यावर कसं होतं ते तुम्ही तोंड बघून आहे ना मग इथं, लच्छा. हो म्हणतोय त्याला लच्छा खाऊ घालू आपण. तोंड तर केलं. बाबा आता खाऊन झाल्यानंतर बाकीचा आपण पुढचा हे घेऊ. मग नंतर परत एकदा चेहऱ्याचं एक्सप्रेशन बघू आपण सगळ्या. आताचं एक्सप्रेशन तुम्ही सगळ्यांनी बघितलेलेच आहे, पण नंतर आता जेवण झालं एकदा सगळ्यांचे चेहऱ्याचे एक्सप्रेशन. म्हणजे म्हणत नाही का कारण सांगतोय. अरे कसं वाटली बिर्याणी? बिर्याणी कशी वाटली? मस्त आहे. एक नंबर आहे, एक नंबर. किती खाल्ली तू? मला काय घ्यायची. आता झालंय जेवण बिवण करून. आता कसं वाटतं एकेकाला आपण विचारूया. खुशीची मस्त भाई जेवण एकदम लातूर बिर्याणी हा लातूर बिर्याणी एक नंबर. एक नंबर. माझं घे. एक नंबर जेवण झाले. खूप जास्त भूक लागली होती. दाबून 1.5 बिर्याणी खाल्ल्या. 1.5 बिर्याणी मनासारखं झालं. ही बिर्याणी कधीपासून खाता? तुम्हाला मेळ कधी लागला याचा? आपण दोघं आलो होतो ना. अच्छा माझ्यासोबत आलते. ओके ओके ओके. आपण जवळजवळ आपण 15 ते 16 वेळेस मी तरी आलोय. तो आला ओके असेल जवळजवळ 22 वेळा उपस्थित. ओके ठीक आहे. हा पोहोळे ओम चव्हाणकडे. हा होता अजिंक्य मेत्रे. हा होता तन्मय फुशे. आता ओम शेठ चव्हाण, तुम्हाला कसं वाटतंय? ही लातूरची बिर्याणी आहे, पॅटर्न जरा वेगळा होता पण एक नंबर होता. पण जेवायला कसं रस्ता कसा होता? रस्ता नव्हता चांगला. रस्ता नव्हता बरोबर. रस्ता काय ते आमटी लागत होता. हा पण हे बिर्याणी कशी लागली तुम्हाला? बिर्याणी मस्त बादशाह. होती एकदम. काय म्हणता? बादशाह. चुप रहना भाई, बंद करना तेरा बकवास, बंद कर अभी. हो पण तुम्ही बात करू नका यांच्या मध्ये मध्ये. कात्रजला खाल्लं का ते एक नंबर. कात्रचं आवडलं की इथलं आवडलं तुम्हाला? कात्रजची जे जरा वेगळाच विषय आहे तो. एक नंबर आहे. नाही दोन्ही मस्त होत्या बिर्याणी. धन्यवाद. तुमचं इकडे या जरा उजेडात. तुम्हाला कसं वाटतंय बिर्याणी खाल्ली तुम्ही इथली? खूप भारी वाटतंय. खाल्ल्यामुळं झोप लागली आता. टेस्ट कशी? दाखव ना फोटो. आपण दाखव ना व्हिडिओ काढ. दुकानाचा फोटो दाखवण्याचा हट्ट धरला होता तुम्ही, दाखवला. जेवायची टेस्ट कशी वाटली तुम्हाला? एक नंबर होती पण रस आपला आवडला नाही. कांदा तिखट होता. कांदा कसा होता? कांदा तिखट होता. आणि लिंबू मस्त होतं. लिंबू चांगलं होतं. कांदा वाईट आहे तर कांदा आपण बदलायला सांगू त्यांना. कांदा बिर्याणी खारट होती का कशी होती? नाही नाही नॉर्मल. नॉर्मल होती. ही एकदम अशी ही होती. कशी होती? ब्लाइंड होती. मी सांगतो बिर्याणी कशी होती. तिखट नाही काय नाही एक नंबर. आधी बिर्याणी मध्ये मसाला नाही. जसं तंदुरी बिर्याणी, हैदराबादी बिर्याणी तसला मसाला नाही. काय म्हणता? खडे मसाल्यांचा प्रॉपर वास त्या तांदळात शिरलाय. तांदळात शिरला? त्याच्यामुळे तुम्ही बिर्याणी जर खाल्ली हा तुम्हाला अजिबात नाही ऍसिडिटी होणार नाही, काही नाही, अजिबात काहीच नाही. थोडस असं महाग म्हणा तुम्ही. हा पोटाचा त्रास होणार हा. नाही. माझा आवाज जाईल का माईक मध्ये? हो बोला तुम्ही. Noise चालू आहे ना त्याच्यामुळे. नाही नाही नॉईज मी घालतो ना याच्यात. तर तो जो खडे 20 प्रकारचे खडे मसाले आहेत हा त्याचा सगळ्यात स्वाद असं वास घुसतो. आपल्याला पैसे नाही दिले. ओमबाचं काय म्हणतो. आपल्याला पैसे नाही दिले एवढी तारीफ करताय. नाही बरोबर आहे त्याचं, पण तुला असं पचन बिचन झाल्यावर काय त्रास पुढं? अजिबात त्रासच नाही होत नावा. तंदूर बिर्याणी आहे. म्हणून रोज हैदराबादी खाऊन लय त्रास. खातोय. म्हणून रोज खातोय गडी. रोज नाही पण आठवड्यातून 3-4 वेळेस. तुला कसं वाटतंय? एक नंबर एक नंबरच म्हणतोय फक्त, बाकीचं काहीतरी म्हण की. यायला लागतं भाई. तुला पैसे कमी भेटले का? तू सांगतो भारी होते. एक नंबर तेवढंच बोलतोय ना का? वेगळं माझ फर्स्ट टाइम होतं. मला टाकलेस
किती टाकायचे बघ बरं. किती टाकायचे पैसे तू किती टाकतोय कुणल्या? 200. पाण्याचा खर्च त्यांनी उचललाय आजचा. होय. आपण 140 टाकू मग. चला मग आता जेवण बिवण करून आम्ही पद्धतशीर हातबीत धुवून निघालो आहोत. आता पुढं कुठं जायचंय ते थोडं डिस्कशन करतो आणि मग गाडीला किक मारून आता मित्रांनो सीन असं झालाय. वल्ल्या माकड माहिती का तुम्हाला? वल्ल्या माकड. आता वल्ल्या म्हणल्यावर आमच्या मित्रांनी आमच्याकडे बघायला पाहिजे का? आता त्याला वल्ल्या म्हणलं की तो आमच्याकडे बघतोय बी आणि हसतोय. थांबा तुम्हाला दाखवता. आपले वल्ल्या स्माइल. वल्ल्या स्माइल. गाडी पिकअप काय नाही. वल्ल्या स्माइल. आहे का नाही गंमत? गंमत आहे का नाही? वल्ल्याची गंमत. वल्ल्याने बघितलं पण आणि वल्ल्या हसला पण. होय वल्ल्या स्माइल. ए स्माइल दिलं का? स्माइल. गाडी चढा ना वाटतंय. गाडी चढते गाडी चढत नव्हती तेच ना. कुठली? मित्रांनो, इथपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. आणि वल्ल्या माकड कसा होता? कसा वाटला? कमेंट करून सांगा नक्की.